ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली होती, पण जसं त्यावेळेस 2 लाख केली होती, आपण कर्ज राज्याचं वाढतंय, प्रत्येकाचं कर्ज वाढतंय, मग शेतकऱ्यांचं कर्ज वाढलं नाही का? मग तो आकडा 2 लाखावरनं आपण का वाढवला नाही? ते चालू तर करू दे की 26-27 अर्थसंकल्प बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प दरवर्षी आपले अर्थमंत्री मांडतात, यावर्षी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलं आणि अध्यक्ष महोदय दरवर्षी अर्थसंकल्पात खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात. त्यात ज्या लोकप्रिय घोषणा असतात, लोकांना कानाला चांगल्या वाटल्या अशा घोषणा असतात, पण प्रत्यक्षात अध्यक्ष महोदय यात काय होतं? अध्यक्ष महोदय, जे आकडे अर्थसंकल्पात दाखवले जातात ते प्रत्यक्षात तेवढी जमा होती का? अध्यक्ष महोदय, महसुली जम्याच्या बाबतीत आपण मागच्या 3 वर्षाचा जर अभ्यास केला, 23-24 मध्ये सुधारित अंदाज होता महसुली जमेचा 4,86,000 कोटीचा, पण प्रत्यक्ष जमा किती झाले? प्रत्यक्ष 4,30,000 कोटी जमा झाली महसुली जमा. अध्यक्ष महोदय, 23-24 मध्ये जवळपास 56,000 कोटी रुपये कमी महसुली जमा झाली. त्याचबरोबरीनं 24-25 अर्थसंकल्पात सुधारित जो अंदाज दिला होता तो 5,36,000 कोटीचा होता महसुली जमेचा, पण प्रत्यक्ष जमा झाली 4,81,000 कोटी, म्हणजे जवळपास 55,000 कोटी रुपये महसुली जमा कमी झाली. अध्यक्ष महोदय, यावर्षी आपण सुधारित अंदाज दिलेला आहे 25-26चा सुधारित अंदाज होता आहे 6,01,000 कोटीचा. मग त्यात प्रत्यक्ष किती जमा होणार हाही प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आपण 26-27 साठी सांगितलं की महसुली जमा आपली 6,16,000 कोटी अंदाज आहे. सुधारित मध्ये आकडे वाढतात. खरं तर सुधारित ज्यावेळेस आपण अंदाज व्यक्त करतो त्यावेळेस प्रत्यक्ष वास्तविक आकडे आले पाहिजेत, पण जर सुधारित अंदाज व्यक्त करताना महसुली जमेच्या बाबतीत जर 50,000 कोटीच्या दरवर्षी फरक पडत असेल तर ही कुठेतरी आर्थिक आपण कुठेतरी आपली अर्थव्यवस्था धोक्यात आहे. आपण जो अंदाज सांगतोय आणि त्या अंदाजावर आपण खर्च सांगतो किंवा योजना जाहीर करतो, पण प्रत्यक्ष एक वर्षात जर 50,000 कोटीची महसुली जमा कमी होत असेल आणि आपला महसुली खर्च वाढत असेल तर हे आपल्यासाठी आपण डोळ्यात म्हणजे कुठेतरी आपण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, कुठलाही विकास आपण जर बघितलं की भांडवली खर्च महसुली खर्च जो आहे तो आपला बहुतांश कशावर होतो? अनिवार्य जे खर्च आहेत, पगार असेल, निवृत्ती वेतन असेल, व्याज असेल किंवा कर्जाची परतफेड असेल. परंतु अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा जर कुठल्याही राज्याचा विकास जर बघायचा झाला किंवा राज्याचा विकास जर व्हायचा असेल तर भांडवली खर्चावर आपण किती खर्च करतोय. ज्या दृष्टीनं पायाभूत सुविधा असतील किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्यातून आपल्या राज्याचं उत्पन्न GSDP वाढू शकतो. या भांडवली खर्चावर आपण जर बघितलं 23-24 पासून 26-27 पर्यंत आपण 11-12% पुढे जात नाहीत. आपल्यापेक्षा उत्तर प्रदेश सारखं राज्य जे आपण तिथून बरेच लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात येत होते ते राज्य जर 16% खर्च करू शकत असेल आणि आपण 11-12% पुढे जात नसेल तर आपण $5 ट्रिलियन ज्या अर्थव्यवस्थेत स्वप्न बघतोय ही स्वप्न कशी पूर्ण होणार? आपण जोपर्यंत भांडवली खर्चावर जास्त आपण तरतूद करत नाही किंवा भांडवली खर्च वाढवत नाहीत तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन जे आपण उद्दिष्ट राखलेलं आहे हे पूर्ण होणार नाही असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, आपण भांडवली खर्चात सुद्धा सगळ्यात जास्त खर्च कशावर करतो? वाहतूक व्यवस्थेमध्ये दळणवळणावर. पण कृषीवर किती करतो? कृषीवर अत्यल्प खर्च करतो. आपली ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून अध्यक्ष महोदय, परंतु ही आपण कृषीवर जे खर्च कमी करतोय त्यातून कृषी अर्थव्यवस्था वाढवायचं. अध्यक्ष महोदय, परवाच मुख्यमंत्र्यांनी परवाच्या भाषणात सांगितलं की कृषीच्या बाबतीत आपण जी आपली अर्थव्यवस्था $500 अब्ज करायची. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला विचारायचं आहे, आपण कृषीवरली तरतूद जर कमी करत असू तर ती अर्थव्यवस्था आपली $500 अब्ज पण 2047 कशी जाईल? आपण 24-25ला जे कृषी विभागासाठी तरतूद केली होती ती 25-26 मध्ये त्यापेक्षा कमी केली आणि 26-27 मध्ये पण 24-25 पेक्षा तरतूद कमी आहे. तर $500 अब्ज पर्यंत आपली 2047 पर्यंत कृषीची अर्थव्यवस्था आपण करण्याचा जो उद्दिष्ट ठेवलेला आहे हे पूर्ण कसं होणार? अध्यक्ष महोदय, आपण मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची घोषणा केली कर्जमाफीची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं. पण अध्यक्ष महोदय, या योजनेमध्ये मला आपल्याला सांगायचंय की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 30 सप्टेंबर 2025ला जी थकीत कर्ज असतील त्यांना आपण कर्ज देऊ, पण आपल्याला आठवण करून द्यायची 31 मार्च महिन्यात मागच्या 2025च्या मार्च महिन्यामध्ये सरकारच्या वतीने असं सांगितलं गेलं होतं की कर्जमाफी आता होणार नाही
तुम्ही कर्जाची चालूबाकी नवजुनं करून घ्या. मग सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं, त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीचं आपले कर्ज जे होतं शेतकऱ्यांचं ते त्यांनी नवजुनं करून घेतलं. एकतर शेतकरी 31 मार्चला नवजुनं करून घेतात किंवा 30 जूनला करून घेतात. मग अशा वेळेस तुम्ही सरकारच्या वतीनं सांगता की कर्जमाफी होणार नाही, तुम्ही तुमच्या कर्जाचं नवजुनं करून घ्या, कर्ज परतफेड करून घ्या. पण नंतर तुम्ही आता सांगता की 30 सप्टेंबरची डेडलाईन धरून या ठिकाणी जे थकीत असतील त्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प जर बघितला यात कुठलीही तरतूद दिसून येत नाही. ही कर्जमाफी लागू कधी करणार, ह्यात पात्र शेतकरी कुठले? आपण बघतोय की 19 मध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली होती. पण जसं त्यावेळेस 2 लाख केली होती, आपण कर्ज राज्याचं वाढतंय, प्रत्येकाचं कर्ज वाढतंय, मग शेतकऱ्यांचं कर्ज वाढलं नाही का? मग तो आकडा 2 लाखावरनं आपण का वाढवला नाही, ह्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या बाबतीत फक्त पीक कर्ज माफ करणार आहेत का आपण? पात्र शेतकरी म्हणजे कोणते, त्यांचे निकष काय, ह्याबाबत कुठली स्पष्टता नाही. अध्यक्ष महोदय, यात जर कर्जमाफी तुम्हाला खरीच करायची असली तर तुम्हाला पीक कर्जच नाही तर बाकीचे जे शेतकरी शेतीपूरक व्यवसाय आहेत, दुग्ध व्यवसाय असेल, पॉलिहाऊस असतील, ह्या सुद्धा कर्जाची माफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे. आणि ही कर्जमाफीची मर्यादा 2 लाखाची वाढवून 5 लाखापर्यंत केली पाहिजे. आणि जे नियमित कर्ज परतफेड करणार आहेत त्यांची सुद्धा दरवेळेस 50,000 सरकार देतं, त्यांना पण मदत वाढवून दिली पाहिजे. त्यामुळे ही सुद्धा मर्यादा आपण 50,000हून कमीत कमी 1 लाख रुपये तरी नियमित कर्ज परत करणारा दिली पाहिजे असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, आपण सांगायचं झालं तर कृषीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण 25-26 मध्ये आपल्या भांडवली खर्चाच्या 5.9% तरतूद ठेवली होती आणि 26-27 मध्ये तरतूद वाढवाय सोडून आपण ती तरतूद 5.2% आणली. तेलंगणासारखं राज्य 10.1% खर्च करतं, पंजाबसारखं राज्य 9.9% खर्च करतं, पश्चिम बंगालसारखं राज्य 6.8% खर्च करतं आणि आपलं राज्य मात्र मागच्या वर्षीपेक्षा तरतूद कमी करून फक्त 5% कृषी क्षेत्रावर खर्च करतं. मग आपली ही अर्थव्यवस्था, आपली शेतीची अर्थव्यवस्था 500 अब्ज डॉलरपर्यंत जाणार कशी, ह्याचं उत्तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, कर्जाच्या बाबतीत जवळपास 11 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या राज्यावर आहे. आपण नेहमी सांगतो की 25% आपल्या GSDPच्या 25% आत हे कर्ज आहे. पण अध्यक्ष महोदय, आपली जी महामंडळ आहेत, आपली मेट्रो असेल, रस्ते विकास महामंडळ असतील, वेगळी महामंडळ असतील, ह्यासाठी जी थकामी घेतो आपण ती कर्ज ह्यात दाखवलेली नाही. जवळपास 1,80,757 कोटी रुपयाची कर्ज आहेत. अध्यक्ष महोदय, हे दोन्ही जर कर्ज एकत्र केली, कारण आपण बघतोय आपण जर थकामी जरी घेतली तरी आपण सहकर्जदार आहेत, राज्य सरकार, ती महामंडळी आपल्याच मालकीची आहेत. त्यामुळे कर्ज आपण त्या आकडे कुठेतरी बाजूला लपवून आपण त्या कर्जापासून लांब जाऊ शकत नाहीत. असं जर विचार केला अध्यक्ष महोदय तर आज आपल्यावर 12,83,411 कोटी रुपयाचं कर्ज आहे. मागच्या वर्षीच धरलं, ह्या वर्षी थकामी 1 रुपया धरली नाही तरी 25-26ची थकामी धरली आणि या वर्षीचं 11 लाख कोटी कर्ज धरलं तर 12,83,000 कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. आणि ते एकूण टक्केवारीच्या जे 25%ची मर्यादा आहे त्याच्या आपण जवळपास 24% आसपास पोहोचलेले आहेत, म्हणजे आपण बॉर्डर लाईनला आहेत. धन्यवाद. तर अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचंय, ह्या ज्या आर्थिक आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत, ह्या अर्थसंकल्प फुगवून खोटे आकडे जे समोर आणून ह्या जर आपण स्वतःचीच फसवणूक करत असेल तर ह्याबाबत सुद्धा आपण विचार केला पाहिजे असंच मला वाटतं. धन्यवाद अध्यक्ष महोदय.